नमस्कार. जय श्रीराम सगळ्यांना. तुम्हा सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात अतिशय स्वागत आहे. म्हणता म्हणता आपल्याला या उपक्रमाला 2 वर्ष पूर्ण झाली. आपण 86 व सत्र आज घेणार आहोत. त्यातही आपली प्रदीर्घ मालिका जी आहे आनंदाचं तत्वज्ञान याचं 56वं सत्र आहे. आणि त्यातही विभाग 2चं आपलं 51वं सत्र असणार आहे आजचं. सगळ्यांना कदाचित थोडा प्रश्न पडला असेल की 31 डिसेंबर यावेळेला तर ईस्ट कोस्टला संध्याकाळ झाली आहे, 31च्या पार्टीजच्या वगैरे गोष्टी चालू असतील. पण आतापर्यंत आपण तत्वज्ञान उपक्रमामध्ये इतके वेळा समजावून घेतलं की खरं सुख कशात आहे, खरा आनंद कशात आहे. त्यामुळे आम्ही हे धाडस केलं की आजही आपण हे सत्र घेऊया आणि सर्वांना परत एकदा आठवण करून देऊया की शाश्वत आनंद नक्की कशात आहे आणि आपली सर्वांची त्या ठिकाणी जी वाटचाल सुरू आहे ती अशीच सुरू असू देत. मंगेश दादा आलेले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि आजचं सेशन सत्र सुरू करायची विनंती करते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं वर्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान या नावाची आपली मालिका सुरू आहे। आत्ताच त्याचा उल्लेख झाला, आपल्याला बराच काळ उलटून गेला आहे। 12 जानेवारी या दिवशी आपण सुरुवात केली होती। महाभाग्यवान स्वामी विवेकानंद ही मालिका आपण पहिले घेतली आणि नंतर मग आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका सुरू केली। या मालिकेच्या अंतर्गत आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत, व्हॉट नावाच्या। आणि गेल्या 3-4 सत्रांपासून आपण प्रमाण या विषयाच्या अंतर्गत जीवाला म्हणजेच मला किती विविध प्रकारे ज्ञानप्राप्ती होते हे आपण समजावून घेतलं। आणि त्यासाठी आपण 9 प्रमाणांचा सविस्तर विचार केला की 9 प्रमाणं कोणती, त्यांचं लक्षण काय, त्याची उदाहरणं कशी। आणि छान आपल्या लक्षात आलं की अरे हो, खरंच मला इतक्या विविध पद्धतीने ज्ञान होतं याचा आपण कधी विचारच केला नाही। पण आपण जरी तो नाही केला तरी शास्त्रकारांनी तो केला। आणि हा सगळा शास्त्रीय विचार म्हणूया, सगळी मांडणी म्हणूया, आपण याकरता समजून घेतली की या ज्या सगळ्या ज्ञान होण्याच्या पद्धती आहेत, 9 प्रमाण आपण त्याला म्हटलं, याचा आपण मागच्याला विचार केला होता की उत्तर मीमांसेमध्ये म्हणजे वेदांतामध्ये या सर्व प्रमाणांचा जरी स्वीकार असला तरी आपण ज्याला आत्मज्ञान म्हणतो, ज्याला आपण जीवब्रह्मैक्य म्हणतो, म्हणजेच ज्याला अपरोक्ष ज्ञान असंही म्हणतात। मी वारंवार हे सगळे शब्द वापरतो कारण एकदा आपल्या मनामध्ये ते ठसावे, बसावे। कुठलाही शब्द पुढे आला तरी गोंधळ उडू नये, एवढंच त्याच्या पाठीमागे उद्देश असतो, बाकी काही नाही। त्यामुळे जीवब्रह्मैक्य ज्ञान, आत्मज्ञान, अपरोक्ष ज्ञान, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान हे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीच्या पलीकडील असल्यामुळे ते यातील एकाही प्रमाणाचा विषय होत नाही। कशासाठी समजून घेतलं आपण? उद्देश पुन्हा एकदा शुद्ध मराठीत, वी आर रिव्हिजिटिंग द ऑब्जेक्टिव्ह। एवढं सगळं शास्त्रीय मांडणी कशा करता, तर आपल्या व्यवहारातल्या सवयी लवकरात लवकर आपण सोडून द्याव्या, त्या सवयी घेऊन ते ज्ञानाचे मार्ग घेऊन परमार्थामध्ये येण्याचा हट्ट जेवढ्या लवकर मी सोडीन तेवढी लवकर प्रगती आहे, एवढ्याकरता आपण हे समजून घेतलं। त्यामुळे एकाही प्रमाणाचा ते विषय होत नाही, तसेच त्या आत्मस्वरूपाचा कधी बाध होत नाही। आत्मस्वरूप म्हणजे या देहाच्या सापेक्षतेने ब्रह्मालाच आत्मा म्हणतात, हेही आपण अनेक वेळा पाहिलंय। त्याला प्रत्यगात्मा असं म्हणतात। त्या प्रत्यगात्म्याचा आपल्या सर्वांना मी आहे असा अखंड अनुभव आहे। हे सगळं आपण मागच्याला विचार केला, आपण एक पटकन धावती उजळणी घेतोय फक्त, बाकी काही नाही। मी आहे, अखंड अनुभव आहे।
कारण मी नाही असा अनुभव कोणालाच नाही. त्यामुळे जे ज्ञानरूप आहे, जे सद्रूप आहे, जे अनंत आहे, अशा ब्रह्मतत्वाला, आत्मतत्वाला देश, काल, वस्तू यातील कुठल्याच मर्यादा नाही, असं आपण मागच्या वेळेला शिकलो. आणि या मर्यादा म्हणजे काय? आणि आत्म सोडून जे जे काही अनात्म आहे या जगतामध्ये, आत्म सोडलं की उरलेलं सगळं अनात्मच आहे. जे आत्म नाही ते अनात्म. त्या सगळ्यांना देशकाल आणि वस्तू यांच्या मर्यादा आहेत. आणि त्या कशा आहेत हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. थोडक्यामध्ये आपण आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ईश्वराचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, पुन्हा अनेक शब्द मी मुद्दाम वापरतोय, हे कसं होतं, नेमकं त्याचं स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी इतकी सगळी मांडणी आपण केली. आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला आत्मज्ञान समजून घ्यायचं आणि आपण व्हॉट या टप्प्यामध्ये आहोत. त्यामुळे नेमकं आत्मज्ञान म्हणजे काय हे आपण समजून घेतो आहोत. त्याची प्रक्रिया आपण तिसऱ्या टप्प्यात बघणार आहोत, हाऊ या टप्प्यामध्ये. पण ईश्वराचं, परमात्म्याचं जे पारमार्थिक रूप आहे, असंग, अकर्तृ, व्यापक, निर्गुण, असं जे त्याचं स्वरूप आहे, ते न कळणारे आणि कुठल्याही प्रमाणाने ईश्वराला जाणू पाहणारे, त्याला मनुष्य शरीर धारण करणारा समजणारे, त्याला कर्ता, भोगता व परिच्छिन्न समजणारे असे जे द्वैत मताचे जे लोक, त्यांचा समाचार घेताना माऊली 9व्या अध्याय या विषयाच्या संदर्भात म्हणते की येरवी स्थूलदृष्टी मूढ, फार सुंदर ओवी आहे. येरवी स्थूलदृष्टी मूढ माते जाणती किर दृढ, परिते जाणण्याची जाणणे या आड रेगोनी ठाके. सुंदर ओवी आहे. द्वैतवाद्यांचा तर असा, आणि भगवंतांचे जे श्लोक आहेत 9व्या अध्यायातले त्याच्यावरच्या ओव्या आहेत, म्हणजे भगवंतच बोलतायत. भगवंत काय सांगू बघतायत हेच माऊली आपल्याला सांगते. एरवी स्थूलदृष्टी मूढ, एरवी मूर्ख. माऊली माझे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात, खरं माऊली मूर्ख वगैरे एकदम म्हणत नाही, हा, कारण ती माऊलीच आहे, फार प्रेमळ आहे. माऊली शालजोडीतले देतात. आणि तुकाराम महाराजांकडे त्यातला पहिला पदार्थ नाहीच आहे, फक्त दुसराच आहे. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं आहे. पण माऊली सुद्धा इथे मूढ असं म्हणते आहे. एवढ्यासाठी मी हा तो उल्लेख केला की याच्यावरून आपण समजून घ्यावं की कुठेतरी आपल्या मनामध्ये ईश्वर म्हणजे यातलं काहीतरी असं असं जर असेल, परमेश्वर म्हणजे जो द्वैत संप्रदायाच्या लोकांमध्ये भरपूर असतं. त्यामुळे एरवी मूर्ख लोक जे मला स्थूल दृष्टीने जाणतात, माऊली म्हणते एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती किरदृढ. ते जे जाणणं आहे त्यांचं ते दृढ म्हणजे निश्चयात्मक असतं, हेही खरं आहे. कारण त्यांनी त्याचा निश्चयच केलेला असतो की हा म्हणजे भगवंत, हा म्हणजे परमेश्वर. पण माऊली काय म्हणते, परी ते जाणण्याची जाणणे या आड रेगोने ठाके. त्यांचं हे जे जाणणं आहे, ज्याला आता भ्रमरूप जाणणं आपण म्हणूया, हे माझ्या, माते म्हणजे माझ्या, यथार्थ ज्याला ज्ञानरूप असा जो परमेश्वर आहे त्या जाणण्याच्या पुढे आडवं येऊन उभं राहतं. काय सुंदर उभी आहे. म्हणजे हा जो दृढ निश्चय आहे त्या मूढ लोकांचा, जे पुन्हा एकदा आपण बघितलं भगवंताला मनुष्य रूप धारण करणारा, मनुष्य समजतात म्हणून तर ना भक्ताय ना तपस्काय 18 अध्याय सांगतोय आपल्याला. त्याला भगवद्गीता सांगूच नाही का, कारण तो मला मनुष्य समजतो, आमच्यातलाच एक पण थोडा बरा होता. ही जी भाषा आहे, त्याला करता समजतात, त्याला भोगता समजतात, त्याला परिचिन भरपूर ओव्या ज्ञानेश्वरीत आलेल्या आहेत. आता ठीक आहे, सगुणाच्या प्रांतामध्ये
आपली सोय म्हणून त्याला आणून बसवला आपण. त्याच्यामध्ये 2x4. 2x4 काय आहे? काही नाही, मूर्तीचं एक माप सांगितलं मी. मूर्ती लहानही असू शकते, मोठी पण असू शकते. ती आपली सोय म्हणून आणलेला आहे. तो तिथे सीमित नाही हे सांगणं सुरू आहे. तो तसाच आहे. तसाच म्हणजे कसा? निर्गुण, निराकार, व्यापक, अकर्तृ, असंग. म्हणून तो समर्थ म्हणतात, सगुणाचे आधारे निर्गुण पावेचे निर्धारे. पण निर्गुण पावेचे निर्धार हे लक्षातच राहत नाही. आणि मग हे जे स्थूल दृष्टीने आपल्याला जी स्थूल मूर्ती कळते आणि मी तेवढाच देव आहे असं समजतो, परिच्छिन्न देव आहे असं समजतो, एकदेशी समजतो, तेव्हा हे जे परमेश्वराचं सो कॉल्ड जाणणं, भ्रमरूप जाणणं, हे त्याच्या खऱ्या स्वरूपाच्या आड, तेच जाणण्याच्या आड हे जाणणं येऊन उभं राहतं, अशी ही माऊली आपल्याला ही ओवी आपल्याला सांगते. सारांश रूपाने बोलायचं झाल्यास, परमात्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हे इतर ज्ञानासारखं होणारं ज्ञान कोट अनकोट नसून ते असणारं ज्ञान आहे. परमपूज्य काकांनी दिलेले सोपे शब्द आहेत आपल्यासाठी एकदम. होणारं ज्ञान, व्यवहारामध्ये अखंड होणाऱ्या ज्ञानाची आपल्याला सवय आहे, अनुभव आहे. पण हे होणारं ज्ञान नाही, हे असणारं ज्ञान आहे. आणि पुन्हा हे ज्ञान असणारं ज्ञान आहे याचा दुसऱ्या भाषेत अर्थ, हे ज्ञान कशाचंही कोणाचंही कधीही विषय होत नाही. विषय होत नाही. आणि ते कशाचाही कोणाचाही कधीही विषय होत नसल्यामुळे त्या 9 प्रमाणांनी त्याचं ज्ञान होत नाही. कारण एखादी गोष्ट जेव्हा विषय होते एखाद्या प्रमाणाचा, तेव्हा तिथे काय असतं? त्रिपुटी असते. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. त्याला म्हणायचं होणारं ज्ञान. नव्हे, हे होणारं ज्ञान ज्याच्या अधिष्ठानावरती होतं, ते जे असणारं ज्ञान आहे, तो खरं परमात्मा आहे. त्यामुळे हे हे जे ज्ञान आहे कशाचाही विषय होत नाही. आचार्य वार्तिक आहे, त्या संदर्भामध्ये एक सुंदर श्लोक त्या वार्तिकामध्ये येतो की, आचार्य असं म्हणतात की, स्मरणादि विभागेन ज्ञातरेकत्र यत पृथक प्रथने नेक रूपाभम तद्भानम ज्ञातृकर्तुकम. स्मरणादि विभागेन ज्ञातरेकत्र यत पृथक. अर्थ आहे की एकाच ज्ञात्यामध्ये, ज्ञाता एकच आहे, पण त्याच्यामध्ये काय होतं? स्मरणादि विभागेन, स्मरण आदी भाग झाल्याने अनेक वेगळ्या रूपाने तो प्रकट होणारा असा अनेक रूपांचा, मग त्यालाच ज्ञाता व कर्ता हे भान असणारा, की ज्या भानाला ग्रहण असं म्हणतात, आणि ह्याला म्हणायचं होणारं ज्ञान. होणाऱ्या ज्ञानाची प्रक्रिया आचार्य सांगतात. ज्ञाता एकच आहे, आपण एकच आहोत की नाही? विचार करा. आपल्याला विविध विषयांचं ज्ञान अखंड होत असतं पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, किंवा इतरही प्रमाणे अप्रमा आपण विचार केला त्या सगळ्या गोष्टींचा. आता ती नावं वापरायला हरकत नाही, त्याच्यासाठीच आपण ते सगळं समजून घेतलं. ज्ञाता एकच आहे. ज्ञान विविध प्रकारचं असेल होणारं, कारण या अशा होणाऱ्या ज्ञानामध्ये 4 गोष्टींचा समावेश असतो. आत्ताचा श्लोक थोडासा कठीण गेला असेल तर आपण अजून सोपा करू. 4 गोष्टींचा समावेश असतो कशामध्ये? होणाऱ्या ज्ञानामध्ये. एक विषय असतो जो स्वतःहून वेगळा असतो, बरोबर, आणि ज्ञान होण्यासारखा तो आकारवान पदार्थ असतो. मग ते ज्ञान पुन्हा एकदा डोळ्याच्या माध्यमातून होईल, कानाच्या होईल, पंच ज्ञानेंद्रियांनी होईल, ज्ञानेंद्रियांचा सहभाग नसलेलं अप्रमा ज्ञान होईल. पण कल्पना करा, आपण अप्रमा ज्ञानामध्ये स्मृती ज्ञान म्हणा किंवा स्वप्नातलं ज्ञान घ्या, जिथे प्रत्यक्ष विषय नाही आहेत, किंवा स्मृती ज्ञान सुद्धा,
हे सर्व ज्ञानसुद्धा शेवटी आकाराशी संबंधित आहे की नाही. आपल्याला स्मृती होते म्हणजे काय, आकारच आठवतो की नाही, असं काहीतरी झालं होतं भूतकाळामध्ये. किंवा स्वप्नामध्ये आपल्याला जे पदार्थ दिसतात ते प्रत्यक्ष नसले तरी त्यांचा जो अनुभव येतो तो आकाराच्याच माध्यमातून येतो. आपण गमतीने मागच्या वेळी मी एकदा बोललो होतो की डोळे बंद असताना स्वप्न कशी काय दिसतात हो. आपण काय म्हणतो, स्वप्न दिसलं, केलं का कधी विचारायचं. दिसलं याचा अर्थ कळलं असा अर्थ होतो, पण आकारवान आहे. असो, विषय आपला सुरू आहे की विषय याचा अर्थ आपल्याहून काहीतरी वेगळं ज्ञान होण्यासारखं, ज्याचं ज्ञान मला होण्यासारखं आहे असा आकारवान पदार्थ, हा होणाऱ्या ज्ञानामधला हा पहिला घटक आहे. दुसरं आहे ज्याला आपण साध्या भाषेत ज्ञान म्हणतो, त्याला या श्लोकामध्ये ग्रहण असं म्हटलेलं आहे. ग्रहण याचा अर्थ निश्चय करणं किंवा संशय, न कळणं इत्यादी. मला कळलं किंवा मला कळलं नाही, किंवा मला कळलं नसून मला कळलं आहे असं वाटणं, ही जी वृत्ती आहे, या वृत्तीला म्हणायचं ग्रहण, त्या विषयाचं झालेलं ग्रहण. तिसरा घटक असतो ज्याला द्रष्टा असं म्हणतात. तो द्रष्टा काय म्हणतो, मला कळलं, मी ऐकतो, मी पाहतो, मी निश्चय करतो, मला आठवतं. पहा किती बारीक विचार आहे, सूक्ष्म विचार आहे वेदांताचा. मी शिवाय हे ज्ञान पूर्ण होत नाही, कारण हे कळलं कोणाला, शेवटी मला कळलं. मग ते कानाच्या माध्यमातून, डोळ्याच्या माध्यमातून, स्पर्श करून, गंधानी, रसानी इत्यादी. किंवा मला आठवलं, किंवा मला नाही कळलं इत्यादी. हे जे सारखं मी 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 या प्रत्येक याच्यामध्ये जो मी अनस्यूत आहे, या प्रत्येक वृत्तीमध्ये तो जो अहम आहे, त्याला काय म्हणतात, द्रष्टा. त्याला म्हणतात ज्ञाता, त्याला म्हणतात प्रमाता, त्याला म्हणतात जीव, त्याला म्हणतात चिदाभास. किती शब्द सांगितले, मगाशीच सांगितलं मी. हे बोलण्याचा उद्देश आहे, हे सगळं एकच आहे. बारकावे आहेत त्याच्यात, जीव आणि चिदाभास बारकावा आहे, पण आत्ताच्या चालू संदर्भामध्ये त्याला द्रष्टा किंवा प्रमाता हा शब्द जास्त योग्य आहे. कारण मला कळलं, मी पाहिलं, मला ज्ञान झालं, मला समजलं, मला नाही समजलं इत्यादी इत्यादी, हे जे सारखं मला मला किंवा मी मी जो अहम अहम त्याच्यामध्ये, तो द्रष्टा. आणि हे जे तीन गोष्टी मी आत्ता सांगितल्या, विषय, ग्रहण आणि द्रष्टा, या तिन्हींचा भाव, भाव म्हणजे असणे, आणि हे असणे कशामध्ये असतं, जागृतीमध्ये असतं, स्वप्नामध्ये असतं. समजायला सोपं आहे, कारण अखंड अखंड अनुभव आपल्याला सुरू आहेत, ते कशामध्ये असतात, जागृतीत असतात, स्वप्नात असतात. त्यामुळे या तिन्हींचा भाव आणि या तिन्हींचा अभाव, सुषुप्ती. जाणणारा जो आहे, जो मोक्षादिकामध्ये अनुगत आहे, त्याला कुटस्थ असं म्हणतात, त्याला नित्य असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि हाच साक्षी होय, हा चौथा घटक. चार घटक पुन्हा एकदा, विषय, ग्रहण, द्रष्टा आणि साक्षी. थोडक्यामध्ये आपण होणाऱ्या ज्ञानाचा विचार करतोय, आणि होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या म्हणजे बोधाच्या मागे असलेलं जे अमृत तत्व, तो हा साक्षी. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, ही केनोपनिषदातली श्रुती मागच्या वेळेला आपण अभ्यासली होती, आठवत असेल तर. अप्रतिम श्रुती आहे, तुम्हाला सांगतो. जर याचं जेवढं चिंतन तुम्ही कराल, थोडं धाडसाने विधान करतो, ही एक श्रुती तुम्हाला जीवनमुक्त करायला पुरेशी आहे. जर ती नीट समजली, ती जर अखंड लक्षात राहिली, अखंड तिचा मी वापर केला, प्रतिबोध विदितम मतम. कारण व्यवहारात होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या म्हणजे ज्ञानाच्या मागे असणाऱ्या या अमृत तत्वाचं भान, ज्याला आपण आत्ता साक्षी असं म्हटलं, ज्याला आत्मा असं म्हणतात, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ज्याला कुटस्थ असं म्हणतात, ज्याला प्रत्यगात्मा असं म्हणतात. कारण आत्ता आपण पाहिले चार घटक, त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक हाच आहे.
कारण त्याच्याशिवाय हे असणारं ज्ञान आहे हा ज्ञप्ती मात्र, ज्ञानरूप सूर्य. सूर्याची उपमा देतात त्याला, ज्ञानसूर्य म्हणतात. भास्कर हा चौथा घटक आहे, म्हणजे असणारं ज्ञान आहे म्हणून मला होणारं ज्ञान होतं, नाही तर झालंच नसतं. गडबड कुठे होते? त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे मी इतका लागतो, अखंड त्याच्यात रमतो आणि रंगतो. होणारं ज्ञान, मग त्याच्यातनं परमपूज्य काका म्हणतात व्होरॅशियस रीडर्स तयार होतात. म्हणजे काय? जेवढे ग्रंथ यच्चे यावत जगामध्ये प्रसिद्ध झाले असतील तेवढे, जेवढे यूट्यूब व्हिडिओ आत्तापर्यंत अपलोड झाले असतील तेवढे मी सगळे पाहिलेच पाहिजे, ऐकलेच पाहिजे, वाचलेच पाहिजे, इत्यादी इत्यादी. होणाऱ्या ज्ञानाचं बंड. पण त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणारं प्रतिक्षणीय सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला प्रतिक्षणी ज्ञान होतं, जागृतीमध्ये असो नाही तर स्वप्नामध्ये असो. विशेषतः गाढ झोपेतही होतं, भाग वेगळ्या सोडून देऊ सध्या. पण जागृती आणि स्वप्नातलं आपल्याला कळतं, त्याच्यासाठी कुठल्याही तत्वज्ञानाची गरज नाही आहे. प्रतिक्षणी ज्ञान होतं, माझी इच्छा असो का नसो, डोळे उघडले ज्ञान होणार आहे. कारण रूप हा डोळ्याचा विषय आहे. विशुन्वती संस्कृत धातू आहे त्याच्या पाठीमागे, म्हणजे बंधन आहे. माझा डोळा काम करत असेल आणि मी डोळा उघडला, मला दिसणारच आहे सगळं जग. मला इच्छा असो का नसो ज्ञान होणारच आहे. कान काम करत असतील, आवाज ध्वनी निर्माण झाला, ऐकू येणारच आहे. हे ज्ञान मला जेव्हा होतं म्हणजे कळतं. ज्ञान होणं म्हणजे कळणं बरं का. डोळ्यांनी पाहून कळलं, कानाने ऐकून कळलं, स्पर्श करून कळलं, चव घेऊन कळलं, गंध आला कळलं, स्वप्न बघून कळलं. हे अखंड कळणं 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 इज अ कॉमन डिनॉमिनेटर ऑफ ऑल. हे जे कळणं आहे ना ते त्या साक्षीचं आहे. म्हणून तर ते देव या शब्दाची व्याख्याच आहे ती केलेली. नेहमीच बघतो आपण दिव या धातूपासून दिवा नावाचा शब्द तयार होतो आणि दुसरा देव. दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि ज्याच्या प्रकाशात दिसलेलं कळतं त्याला देव असं म्हणतात. त्यालाच इथे आपण अमृत तत्व म्हणतो आहोत. प्रतिबोध विदितम मतम. हे जेव्हा माझ्या लक्षात राहतं तेव्हा होतं काय माहितीये, आत्मानुसंधानाचं एक अत्यंत उत्कृष्ट असं साधन अलगत माझ्या हातामध्ये येऊन पडतं. कल्पना करा ना, का नाही येऊन पडणार? कारण अखंड जाग आल्यापासून, स्वप्न आपण सोडून देऊ आता, जाग आल्यापासून झोप लागण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय सुरू असतं? आत्ताच आपण पाहिलं, प्रतिबोध. माझी इच्छा असो का नसो, बोध होतच आहेत मला. मग हे बोध होत असताना जर मला भान असेल, काय अरे ज्याच्या अधिष्ठानावर हे बोध होत आहेत, बोध होऊ द्या, काही बिघडत नाही बोधाने. बिघडत कसं नाही? विषय व्याळे मिठी निधलिया नुठी ताठी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. काय एक एक ओवी आपल्याशी कशी बोलायला लागते बा, आपल्याला वेदांत कळायला लागला की. कारण मगाशी मी म्हणालो की रूप हा डोळ्याचा विषय आहे. म्हणजे काय, डोळे उघडले की रूप दिसणार आहे, असा आपण अर्थ बघितला. अगदी हाच शब्द धरून माऊली सांगते काय, विषय व्याळे मिठी. विषय व्याळ, व्याळ म्हणजे साप सर्प. त्यांनी काय केली आहे? मिठी मारली आहे. कोणाला मारली आहे? या इंद्रियांना मारली आहे. म्हणजे काय, डोळा उघडलं की दिसणारच आहे, याला म्हणायचं मिठी. विषय व्याळे मिठी ते निधलिया नुठी ताठी. ते काढायचा प्रयत्न केला ते अजून घट्ट होते. मग ती काढायचा प्रयत्न करायचाच नाहीये. मग करायचं काय आहे? ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. त्यातलं जे सत्यत्वाचं विषय आहे ना, ते फक्त काढायचं, ते निघून जातं श्रीगुरूंच्या कृपेने. असा अर्थ आहे त्या ओळीचा. मग आपण तेच बघतो आहोत. त्यातलं विष निघून जाणं याचा अर्थ माझं अखंड लक्ष किंवा भान त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणाऱ्या ज्ञानाकडे असणं. अमृत तत्व. म्हणून मी म्हणालो अलगत एक साधन आपल्या हातात येऊन पडतं. कल्पना करा, 24 तासाचं साधन आहे. बैठकीचं साधन मर्यादा आहे. किती वेळ तुम्ही नामस्मरण करणार, किती वेळ तुम्ही ध्यान करणार, किती वेळ जाऊन तिथे मांडी घालून बसणार, डोळे मिटून बसणार. ते करायचंच आहे, प्रश्नच नाही, पण त्याला मर्यादा आहे. वेळेची मर्यादा आहे, सगळ्याच मर्यादा आहे.
पण अखंड काय सुरू असतं माझं? प्रतिबोध. असं साधन जेव्हा माझ्या हातात येऊन पडतं आणि मी ते वापरतो, म्हणून मी म्हणालो की जीवनमुक्त करण्यासाठी पुरेशी एवढी एक श्रुती सुद्धा. जर हे भान मला अखंड राहिलं तर परिणाम त्याचा असा होतो की अत्यंत शांत, अविचल, निर्विकार अशी अंतःकरणाची स्थिती अखंड सांभाळून मला प्रपंचातली सर्व कर्तव्य उत्कृष्ट रीतीने पार पाडता येतात. प्रपंच आपण सगळे प्रापंचिक आहोत, आपण कोणी संन्यासी नाही. त्या प्रपंच आपल्याला असणार आहे, कर्तव्य कमी जास्त प्रमाणात असणारच आहे. व्यवहारात गोंधळ घालणं हा परमार्थाचा उद्देश नाही, परमपूज्य काका नेहमीच म्हणतात. व्यवहार व्यवहारासारखं सुरू राहील, पण आज मी जे विकारी होतोय ना त्या व्यवहारामुळे, कारण मी वाहवत जातो, त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे वाहवत जातो, असणाऱ्या ज्ञानाचा मला विसर पडतो. पण हे भान जितका जास्त काळ मला ठेवता येईल तेव्हा काहीही अडचण येत नाही. प्रपंचातले व्यवहार प्रपंचात जसे असायला हवे तसे सुरू राहतात. माझं अखंड लक्ष त्या अमृत तत्वाकडे राहतं आणि त्याचा परिणाम हा होतो, ही अंतःकरणाची स्थिती सांभाळता येते. संपूर्ण जीवन हेच साधन होऊन जातं किंवा यज्ञ होऊन जातं. आणि मग हीच युक्ती भक्तीच्या प्रांतामध्ये सांगताना जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात? राम म्हणे वाट चाली, यज्ञ पावला पावली. म्हणून एक कमीत कमी अभ्यास जो वेदांताचा असावा लागतो तो एवढ्यासाठी की आपल्याला संत काय सांगतात हे कळायला लागतं. भाषा रामाची आहे, भक्तीचा प्रांत आहे, सांगणं तेच सुरू आहे. राम म्हणे वाट चाली. ब्रह्मतत्व त्याला ब्रह्म म्हणा की राम म्हणा, राम ब्रह्मरूपच आहे. माझा आराध्य दैवत जर प्रभू श्रीराम असतील तर ते ब्रह्मरूपच आहेत. याच भावनेने त्यांची उपासना करायची. हेच तर आपण मगाशी शिकलो पहिल्या ओवीमध्ये. एकदेशी नाही करायचे. त्यामुळे राम म्हणे वाट चाली, यज्ञ पावला पावली. माझा व्यवहार सुरू आहे, मनात श्रीराम जयराम जय जयराम सुरू आहे. यज्ञच आहे, काही वेगळा यज्ञ करावा लागत नाही. धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रतांचे माहेर, तुकाराम महाराज पुढे म्हणतात. ते शरीर धन्य आहे जे अखंड रामनाम घेत आहे. तीच तीर्थव्रत होऊन जातं, तीच तीर्थ देह तीर्थ होतो. राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा, राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी, राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी, ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवनमुक्त. अजून काय पाहिजे? कोण करत आहे? प्रमाणित शुद्ध मराठीत सर्टिफाय तुकाराम महाराज करत आहेत. ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवनमुक्त. का नसणार आहे? कारण अखंड राम म्हणजे ते अमृत तत्व, त्याच्याकडे लक्ष ठेवून व्यवहार व्यवहारासारखा सुरू आहे. कारण देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. दुसऱ्या भाषेमध्ये. पण आम्हाला हे करायचंच नसतं ना, आम्हाला संसारच करायचा असतो. आणि मग त्या संसारामध्ये कुठेतरी सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास जणू उपकार केल्यासारखं परमेश्वरावरती मी दिला. देवाचं मी किती करतो माहिती आहे का तुम्हाला? परमपूज्य काका म्हणतात ही इतकी विनोदी भाषा आहे, मी देवाचं करतो. देव माझं करतो का मी देवाचं करतो? पण आपण काय बोलतो हे आपल्यालाच कळत नसतं. त्या गुंड मुलाची गोष्ट माहिती असेलच सगळ्यांना, नसेल माहिती तर पटकन सांगून टाकतो या संदर्भात. एक गुंड मुलगा असतो, तो गुंडच असल्यामुळे बाप जेव्हा नोकरीवरून येतो, 10,000 रुपये पगार आणतो, तो पगार त्याच्याकडनं हिसकावून घेतो आणि मोठ्या उदार मताने त्यातले 500 रुपये बापाला खर्चासाठी देतो. आता हे सगळ्यांना हा दृष्टांत माहिती आहे, पण ते लक्षात नाही ना राहत आपल्या. असा गुंडपणा मी करतो जेव्हा मला जे 24 तास भगवंताने दिलेले असतात त्यातला 1 तास मी त्याला देतो, त्याला देतो.
आता गुंड मुलगा आणि माझ्यात काय फरक आहे असा प्रश्न माझे सद्गुरू विचारतात. पण जेव्हा मी या पद्धतीने करतो, राम म्हणे वाट चाली यज्ञ पावलो पावली, राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? अखंड माझं लक्ष त्या रामाकडे आहे. मग मी त्या गुंड मुलाच्या गटात बसत नाही, सज्जन मुलाच्या गटात बसतो. कारण संपूर्ण काळावरती ज्याची सत्ता आहे त्याचं अखंड स्मरण मला आहे. व्यवहार व्यवहारासारखं सुरू आहे. भोग असो त्याग असो, प्रत्येक वेळेला त्याचं स्मरण. थोडक्यामध्ये मी जसं म्हणालो, भक्तीच्या प्रांतात थोडीशी भाषा बदलते, परिणाम एकच आणि स्वाभाविकच आहे. परिणाम एक व्हायलाच हवा, कारण शेवटी होणार एकच गोष्ट आहे. पण काय होतं, राम म्हटलं की सोपं जातं हे सगळं करायला. कारण राम म्हटलं की लगेच रूप आठवतं ना त्याचं, त्याचं नाम, त्याचं रूप सोपं आहे. त्यामुळे याला म्हणायचं नामानुसंधान. पण नामानुसंधान, तत्वानुसंधान म्हणा त्याला, का त्याला आत्मानुसंधान म्हणा, काहीही फरक नाही, परिणाम एकच आहे. मगाशीची जी भाषा होती आपली, ती ज्ञानाची भाषा असल्यामुळे त्याच्यामध्ये तत्व, आत्मा, ब्रह्म ही भाषा होती. आता भक्तीचा प्रांत म्हणून राम ही भाषा आहे, शिव ही भाषा आहे, दत्तात्रेय ही भाषा आहे, कृष्ण ही भाषा आहे. पण अनुसंधान त्यातलं मुख्य आपण काय पाहतो आहे? अनुसंधान. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. अनुसंधान. थोडक्यामध्ये प्रमाण जो आपला विषय एक 3-4 सत्र झाले सुरू आहे, आणि त्या विषयाच्या अंतर्गत आपण ज्ञान कसं होतं आणि व्यवहारातलं ज्ञान आणि आत्मज्ञानातला जो फरक आपण समजून घेतो आहे, त्या विषयाच्या सांगतेकडे जाताना असं म्हणावं लागेल की जोपर्यंत हे सर्व मला नीट समजणार नाही, आणि नुसतं समजणार नाही असं नाही, उमजणार नाही, हे महत्त्वाचं आहे. नाही तर ते शुद्ध मराठीत इंटेलेक्च्युअल लेवल, बौद्धिक पातळीवरती जरी मला समजलं तरी ते मला उमजत नाही, आणि उमजत नाही याचा अर्थ ते बसत नाही, त्याचं स्मरण राहत नाही. हे तत्वज्ञान वेळेवरती वापरण्यासाठी त्याचं जे स्मरण व्हावं लागतं, त्याच्यासाठी ते नीट आतमध्ये ठसलेलं असावं लागतं. तर ते ठसलेलं नसतं, ते वेळेवर आठवत नाही, आठवलं तर वापरता येत नाही. माझे सद्गुरू आपल्या सर्वांना कर्णाचे अवतार म्हणतात त्या संदर्भात. कर्णाचे अवतार म्हणजे लक्षात आलं असेल काय म्हणायचं. त्याला तो शाप होता, काय ऐन वेळेवर त्याला ते आठवणार नाही, नाही आठवलं त्याला. तशी आपली परिस्थिती होते. पण हे जेव्हा मला नीट समजतं, उमजतं, चित्तात ठसतं, वेळेवर ते आठवतं, आणि हे सगळं कशामुळे होतं माहिती आहे का? या सर्वांसाठी लागतो तो सत्वगुण, आणि म्हणून सत्वगुणाचा इतका आग्रह आहे, आणि म्हणून रजोगुण कमी करण्याचा इतका आग्रह आहे. कारण रजोगुण कमी केल्याशिवाय सत्वगुण वाढत नाही. आणि माझे रजोगुणाचे अखंड कार्यक्रम सुरू असतात. फक्त 31 डिसेंबरलाच मी ते करतो अशातला भाग नाही. माझ्यासाठी नित्य 31 डिसेंबर आहे. हे कसं ठसणार आहे आतमध्ये, कसं मला उमजणार आहे, कसं मला आठवणार आहे वेळेवरती, कसं मी हे वापरणार आहे. आणि हे सगळं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान जे आपण समजून घेतोय, हा माझ्यासाठी एक ब्रह्मघोटाळाच राहून जातो. 2 शब्द आहेत, ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मघोटाळा. माहिती आहे आपल्याला ब्रह्मघोटाळा. आणि या ब्रह्मज्ञानाच्या संदर्भामध्ये केनोपनिषदामध्ये एक श्रुती येते. ती श्रुती तुम्हाला काय सांगते हे तर एक गूढच राहून जातं माझ्यासाठी, जे मला सगळं समजलं नाही. आपण जे 3-4 सत्र झाले विचार करतोय, ज्ञानाचा सगळा आवाका समजून घेतोय. प्रसिद्ध श्रुती आहे, केनोपनिषद म्हणतं की यस्यामतं तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानताम, विज्ञानतम विजानताम. केनोपनिषद 2 अध्याय 3 क्रमांकाची श्रुती. यस्यामतम, यस्यामतम आहे ते, यस्य अमतम तस्य मतम. अर्थ आहे शिष्य आणि
गुरूंमधला संवाद आहे त्याचा निर्णायक ही श्रुती सांगते की ब्रह्म ज्याला ज्ञात नाही यस्य अमतम, ब्रह्म ज्याला ज्ञात नाही त्यालाच ते ज्ञात आहे, आणि ज्याला ज्ञात आहे असं वाटतं तो त्याला जाणत नाही. कारण ब्रह्म जाणणारा अज्ञानी आहे व न जाणणारा ज्ञानी आहे. ते मगाशीच म्हणालो ब्रह्म घोटाळा. हे ऐकल्यावर तर सर्वात पहिले मी प्रमाणित करतो, अरे म्हणजे मला ब्रह्म माहिती आहे, कारण माझा निश्चय मला मते माहिती नाही. आणि या श्रुतीप्रमाणे ते म्हणतात ज्याला माहित नाही त्याला माहिती आहे. तसा अर्थ नाही आहे त्याचा. ज्याला माहित नाही असं वाटतं त्याला तर ते माहितीच नाही. सगळाच घोटाळा आहे. हे सगळं समजून घेतल्याशिवाय जो या श्रुतीला हात घालतो त्याला ही श्रुती कळूच शकत नाही. कारण वरवर पाहता इतका विरोधाभास आहे या श्रुतीच्या अर्थामध्ये. त्याचं कारण आहे इतर विषयांप्रमाणे ब्रह्म हे दृश्य नसल्यामुळे ते विषय रूपाने ते जाणता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. मग अशा आपण त्याच्यासाठी सगळं शिकलो, ते जे 4 घटक पाहिले. विषय म्हणजे आपल्यापासून वेगळा रूपवान पदार्थ. ते आपल्यापासून वेगळा आहे का ब्रह्म? नाही, कारण तेच मी आहे, माझं स्वरूपच ते आहे. नित्यप्राप्ताची ही प्राप्ती आहे. बरं ते रूपवान आहे का? नाही, ते निराकार आहे, ते निर्गुण आहे, ते निरवयव आहे, ते सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, अखंडैक रस आहे. कसं व्हायचं? त्यामुळे ते विषय नाही. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये असं या श्रुतीचा अर्थ अजून समजून घ्यायचा असेल नीट तर दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की जो असं समजत नाही किंवा मानत नाही की मी ब्रह्मतत्व उत्तम रीतीने जाणलेलं आहे, आणि असंही समजत नाही की मी ते जाणत नाही, त्यांनीच ते जाणलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. ही उपनिषदांची भाषा आमच्यासाठी मोठी गौड वांगाल होते. याचं कारण व्यवहारातल्या सर्व सवयी घेऊन आम्ही परमार्थाच्या प्रांतामध्ये उतरतो. सुरुवातीला जे बोललो, कितीही ऐकलं तरी असं वाटतं की डोळ्यांनी कधीतरी दिसेल, कधीतरी त्याला स्पर्श करता येईल, कधीतरी मला तर्काने कळेल, आधुनिक विज्ञानाची मदत घेऊन कळेल. त्याला प्युअर कॉन्शियसनेस असं शुद्ध मराठी शब्द वापरला की असं जणू असं वाटतं आता कळलंच मला, म्हणजे सगळंच कळलं. म्हणजे काय गमतीने बोलतो मी, पण आज आधुनिक विज्ञान न्यूरोसायन्स ज्याच्या मागे लागलाय ना हात धुवून, तो विषय बोलतोय आपण. बाय द वे, इट इज ऑल अबाउट कॉन्शियसनेस, हाऊ द कॉन्शियसनेस वर्क्स अँड हाऊ इट इज, आजच्या भाषेत बोलूया, पॉवर्ड बाय प्युअर कॉन्शियसनेस. अधिष्ठान, पॉवर्ड म्हणजे अधिष्ठान. हे हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेलं आहे. ही श्रुती त्याच्यामुळे समजण्यासाठी आत्तापर्यंत, म्हणून मी श्रुती आत्तापर्यंत आणली नाही, कारण ती कळलीच नसते. जोपर्यंत मला हे 9 प्रमाण, होणारं ज्ञान, असणारं ज्ञान, त्रिपुटी, त्रिपुटी रहित ज्ञान, ज्ञातृज्ञेया विहित नुसदेची जे का ज्ञान, हे जे माऊली म्हणते, हे सगळं जोपर्यंत नीट समजत नाही तोपर्यंत ही श्रुती काय सांगते ते कळत नाही. आणि व्यवहारातल्या सगळ्या ज्ञान होण्याच्या पद्धतीनेच या प्रांतात ज्ञान होईल असं कुठेतरी मनामध्ये असतं. त्याच्यामुळे अजून गोंधळ. आणि म्हणून आपण म्हटलं की व्यवहारातल्या सगळ्या सवयी घेऊन मी जर परमार्थाच्या प्रांतात उतरतो मग माझी फजितीच फजिती आहे. परमार्थामध्ये सुद्धा अखंड आय हॅव अकम्प्लिश्ड असा रिझ्युमी खिशात घेऊन मी फिरतो. अखंड मला काय अनुभव आला, मला काय कळतं, मला किती समजतं, हे दुसऱ्याला सांगण्याची एक खुमखुमी, अहमिका सुरू होते. आणि व्हॉट्सॲपमुळे त्याला जास्तच धार येते. असं मी काय म्हणतोय, कल्पना करा, एकेकाळी मी किती जणांना सांगू शकायचो, फार तर फार 2-4 जण माझ्या आजूबाजूला, मग घरातले मित्र, अजून कोण ऐकून घेणार हो माझं दुसरं. कारण मला काही व्याख्यानाला बोलवण्यात इतकं शहाणपणा किंवा ज्ञान माझ्याकडे नाही.
पण व्हॉट्सॲप इतकं जबरदस्त शस्त्र माझ्या हातात आहे की कोणाची इच्छा असो नसो 400 लोकांना मी एका वेळेला ऐकवू शकतो. मला किती समजतं, परमार्थ क्षेत्रातलं मला किती ज्ञान आहे, मी किती अकम्प्लिश्ड आहे. होतं की नाही? म्हणून मी म्हणालो व्हॉट्सॲपने त्याला एक वेगळीच धार येते. आणि पुन्हा संत आपल्याला धावून येतात मदतीला. काय म्हणते माऊली 9व्या अध्यायामध्ये? इतकं अंजन घालणारे ओव्या आहेत त्या, तुम्हाला सांगतो. तपासावं आपलं आपलं वर्तणूक तपासावी या संतांच्या प्रकाशामध्ये, ज्ञानाच्या. की खरंच मला एक खुमखुमी आहे का, मला सांगावंसं वाटतं का, मला हे कळलं, मला ते कळलं, मी हे करतो, मी ते करतो. काय प्रचंड रजोगुण आहे. आत्ताची श्रुती तर पाहिली, माऊली तर त्या संदर्भात स्पष्ट 9व्या अध्यायामध्ये मार्गदर्शन करते. एथ जाणीव करी तेची नेणे, अथलेपण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीच नव्हे. अजून काय सांगायचं राहिलं आता? आत्ता जी श्रुती आपण बघितली केनोपनिषदातली, ती समजण्यासाठी सुद्धा ही ओवी कामात येते. एथ जाणीव करी तेची नेणे. अरे इथे जी जाणीव आहे ना, तीच नेणीव ठरते आपल्यासाठी. बोला आता काय बोलणार या प्रांतामध्ये. असा हा प्रांत आहे परमार्थाचा. मी परमात्म्याला जाणलं असा जो अभिमान बाळगतो, मी अकम्प्लिश्ड आहे, मला सगळं माहिती आहे, मला समजलेलं आहे. तुम्हाला काय वाटलं? रोज रोज निर्विकल्प समाधी लागते माझी. एथ जाणीव करी तेची नेणे, अथलेपण मिरवी मिरवी तेची उणे. हे ज्ञान तो मिरवतो, अभिमान बाळगतो. आम्ही कृतार्थ झालो, आता मी कृतार्थ झालो, मला मिळवण्यासारखं काही उरलं नाही, असं जो म्हणतो, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीच नव्हे. माऊलींनी केलेल्या प्रमाणित, मग अशी तुकाराम महाराजांनी केलं, आता माऊलींनी केलं. त्याचं कारण आहे की समाधीमध्ये जेव्हा स्व म्हणजे मी हरवतो, कारण तो हरवल्याशिवाय समाधी लागली असं म्हणताच येत नाही. 6 अहम मधला अहम सुद्धा संपावा लागतो की नाही? समाधीमध्ये स्व हरवल्यानंतर काय होतं हे सांगता येणं शक्य नसतं. किंबहुना सोये जेव्हा आत्मयाची आहे, तिथे जे काय होय तया नाम सुख, माऊली म्हणते. जे काय होय सांगितलंय का काय होतं म्हणून? नाही. जे काय होय, जे काय होतं, अहो पण सांगा ना काय होतं. नाही, जे काय होय, अहो पण काय होतं, जे काय होय. तुकाराम महाराजांची अतिशय गोड तक्रार आहे पांडुरंगाकडे. काय? बोले ना बोलू दे ना. म्हणजे काय? बोले ना बोलू दे ना. तू स्वतःही सांगत नाही तुझं स्वरूप कसं आहे, आणि मी सांगायला जावं तर मला सांगता येत नाही. बोले ना म्हणजे मला तू बोलू देत नाहीस, कारण तिथे बोलायला मी वेगळा उरतच नाही ना पांडुरंगाशी एक झाल्यानंतर. आणि ह्यांना बोलू देतो. ह्यांना म्हणजे कोण? हे रेझ्युमी घेऊन फिरणारे खिशामध्ये. म्हणजे कोण? ते श्रेष्ठ झाले की नाही सगळे तुकाराम महाराजांपेक्षा, ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा. आपण काय बोलतो, आपण काय वागतो, त्याचं भान लोकांना नसतं. आणि ही जी जाणीव आहे, माऊली तेच सांगते की आम्ही जाहलो ऐसे म्हणे, किंवा इथं जाणीव तेची नेण, ही जाणीवच दुर्दैवाने त्यांच्या ज्ञानाच्या आड येऊन टाकते. तीच नेणीव होऊन जाते. तेच अज्ञानाचं रूप घेतं. आणि एक वेळ मी अज्ञानी आहे असं ज्याला वाटतं, त्याला ज्ञान होऊ शकतं. पण ज्यांनी ठरवलेला मी ज्ञानी आहे, त्याला भगवंत सुद्धा ज्ञान देऊ शकत नाही, असं परमपूज्य काका म्हणतात. कारण त्यांनी इतका निश्चय केलेला असतो, मला माहितीच आहे, मला सगळं कळलेलंच आहे, अनुभव आलेलाच आहे मला. किती फजिती आहे परमार्थच्या प्रांत. म्हणून थोरपण पराची सांडीचे, व्युत्पत्ती आघवी विसरीचे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाचे. किती विनम्रता असली पाहिजे परमार्थ क्षेत्रामध्ये, कल्पना करा. पण ती व्युत्पत्ती घेऊन मी मिरवतो. थोडक्यात समाधीमध्ये जेव्हा स्वला हरवतो, तेव्हा काय
होतं हे सांगता येणं शक्य नसतं. आणि समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर त्या काळामध्ये जो आलेला स्वरूपानंदाचा संस्कार असतो तेवढा कळतो. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं तर आनंद, समाधान, तृप्ती, शांती, निर्भयता. ही हळूहळू माझ्या जीवनाचा स्थायी भाव बनायला लागते. हळूहळू होतं, पण ती स्थायी भाव बनायला लागते. आत्तापर्यंत ती मी साधनेच्या माध्यमातून साधक म्हणून कृत्रिमतेने बाळगलेली असते, हरकत नाही. पण हा अनुभव, हा संस्कार वारंवार होऊन काय होतं, तो माझा सहज स्वभाव व्हायला लागतो. समाधान, तृप्ती, शांती, निर्भयता, आनंद. त्याचा अजून एक परिणाम होतो, जगाचं मिथ्यात्व स्पष्ट होतं. जगाचं मिथ्यात्व स्पष्ट झाल्यामुळे काय होतं, व्यवहारामध्ये मी विकारी होत नाही. आता पहा, मगाशी आपण काय बोललो, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. त्याच्यामध्ये कृत्रिमता आहे, आर्टिफिशियल आहे. का? कारण मी ते साधन म्हणून स्वीकारलेलं आहे. मी प्रयत्न करतो एक साधक म्हणून, करावंच लागतं. तोच सगळ्यांचा प्रवास तसाच असतो. राम म्हणे ग्रासोग्रासी, हे करावं लागतं. आठवणीने रामाचं नाम घ्यावं लागतं, कारण मला त्याचं विस्मरण होतं. म्हणून त्याचं स्मरण करावं लागतं. म्हणूनच त्याला नामस्मरण असं म्हणतात. करावं लागतं स्मरण. पण नंतर हा सहज स्वभाव होतो. ते कबीर महाराज असं म्हणतात, ते रामाचं नाव राम घेईल, हम बैठे आराम. आता रामच घेतो रामाचं नाव, कारण मी स्वतः राममय झालेलो आहे. मला घ्यावंच लागत नाही. अजपा जप घडतोय आता. ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान झालंय, पण आता रामाचं इतकं प्रेम आहे म्हणून नाम घेतो. जगाचं मिथ्यात्व त्याच्यामुळे स्पष्ट होतं. मग त्यामुळे होतं काय, व्यवहारामध्ये मी विकारी होत नाही. मगाशी मी थोडासा मागे का गेलो, तर मगाशी जे प्रतिबोध विदितम मतम ही श्रुती वापरून आपण साधन करतोय, आपल्या अंतःकरणाचं निर्विकारत्व जपण्याचा प्रयत्न करतोय. आता ते जपावं लागत नाही, ते आपोआपच होतं, कारण माझा तो सहज स्वभाव आता झालेला आहे. कारण हे जग मिथ्या आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. आणि जग मिथ्या आहे याचा अनुभव कधी येतो, जे सत्य आहे त्याचा अनुभव घेतल्यानंतर. आज मी असं म्हणतो जग मिथ्या आहे, पण ते शाब्दिक पातळीवरच राहून जातं, कारण जे सत्य आहे त्याचा अनुभव मी घेतलेला नाही. आणि जोपर्यंत सत्य काय आहे याचा अनुभव येत नाही, तोपर्यंत हे मिथ्या आहे हे बोलणं कृत्रिमच राहणार आहे ना. पण साधन कृत्रिमच असतं. पण आता तो प्रत्यक्ष अनुभव मी घेतल्यामुळे जगताचं मिथ्यात्व स्पष्ट झालेलं आहे. आणि मिथ्या म्हणजे जग सत्य नाही हे कळल्यामुळे जो माझा व्यवहार जगतामध्ये होत राहतो, त्या जीवनमुक्ताचा होतो, तो बाधितानुवृत्तीने होतो. कारण बाध शब्दाची व्याख्याच आहे काय, दृढ मिथ्यात्व निश्चय म्हणजे बाध. कारण मगाशीच आपण बोललो, डोळे उघडले, रूप दिसणार आहे, कान काम करतायत, ध्वनी ऐकू येणार आहे, मी प्रापंचिक आहे, प्रपंच मला असणार आहे, मला कर्तव्य असणार आहे. हे सगळं जसं आधी सुरू होतं तसं सुरू राहणार आहे. जोपर्यंत प्रारब्ध या देहाला धरून आहे तोपर्यंत ते सुरू राहणार आहे. फरक कुठे झाला, आता हे बाधितानुवृत्तीने होतोय माझा सगळा व्यवहार. आणि बाधितानुवृत्तीने होतो म्हणजे हे जग मिथ्या आहे या दृढ निश्चयाने व्यवहार होतो. त्यामुळे आता काय घडतं आहे, त्याचं फळ काय प्राप्त होत आहे, यश मिळत आहे का अपयश होत आहे, मान मिळतोय अपमान मिळतोय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कारण त्या रामकृष्ण हरी म्हणजेच ते अमृत तत्व याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. आणि त्या ब्रह्मानंदी सदा डुल्लतू असं ज्या श्रीगुरूंचं वर्णन करण्यात येतं, तोच आनंद मी पण उपभोगतोय. त्यांना जसा त्या ब्रह्मानंदाने डौल आलेला असतो, तोच डौल मलाही येतो. आणि प्रत्यक्ष अनुभव, अपरोक्ष अनुभवाचे विषय आहेत की खरंच माझ्या आजूबाजूला काय घडतंय त्याच्या चित्तावर माझ्या परिणामच होत नाही.
ह्याला म्हणायचं बाध. याला म्हणायचं बाधितानुवृत्तीने केलेला व्यवहार. आणि असं जेव्हा होतं तेव्हा कल्पना करा, वर जे मी उल्लेख केला, ज्याला व्हॉट्सॲपमुळे धार येते असं मी म्हणालो, असं ज्ञानी म्हणून मिरवण्याची हौस शिल्लक तरी राहील का? खडे मांडल्यासारखं आहे आपल्यासमोर स्पष्ट. आणि कशासाठी शिकायचं सगळं? तर दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी नाही, दुसरा काय करतोय हे तपासण्यासाठी नाही, मी काय करू नये हे शिकण्यासाठी याच्यातून ते शिकायचं. माझं वर्तणूक मला सुधारून घ्यायची. हा ठीक आहे, समोरचा तसा वागला मला ते कळणार आहे. जसं मग अशी मी म्हणालो, मी आपले इंद्रिय काम करतायत तोपर्यंत कळणार तर आहेच, प्रतिबोध होणारच आहे मला. हे चुकीचं आहे असंही मला कळणार आहे, कारण बुद्धी तिचं काम करणार आहे, मूल्य ते करणारच आहे, त्याचं मूल्यमापन योग्य आहे अयोग्य आहे. इथपर्यंत ठीक आहे, त्यात काही गैर नाही. पण त्या व्यक्तीचा द्वेष, राग, मत्सर, क्रोध किंवा त्याच व्यक्तीचं चिंतन काही आवश्यकता नाही. यातनं मला एवढं शिकायचं आहे की मी कसं वागू नये, मी कसं त्या पंक्तीमध्ये बसू नये, हे शिकण्यासाठी विचार करायचे, हे शिकण्यासाठी हे निकष लावायचे, हे शिकण्यासाठी सगळं समजून घ्यायचं की खरा जीवनमुक्त जो असतो तो कसा असतो, कसा असला पाहिजे. मग आपल्या सद्गुरूंकडे बघावं, मग कळतं. मी तर कितीतरी वेळा सांगतो, परमपूज्य काकांच्या सहवासात जे गेले आहेत त्यांना माहिती आहेत, मग रुळल्या जातात. मी जर त्यांच्या जागी असतो तर पहिली माझी ओळख करून दिली असती. 45 ग्रंथ, 50 ग्रंथ लिहिलेला मी आहे का तिथे जाणीव? करा विचार. कधीतरी उल्लेख तरी आहे त्याचा? जाणीवच नाही तर उल्लेखाचा प्रश्नच नाही. घडून गेलेली गोष्ट आहे. बाधितानुवृत्तीने एक कार्य ईश्वराने ते माध्यम म्हणून निवडलं, घडून गेलाय. ह्याला म्हणायचं नैष्कर्म्य दशेतलं कर्म. एकातनं एक खूप विषय निघत जातात. कर्म तर जीवनमुक्तही करतो, पण त्याचं कर्म हे नैष्कर्म्य दशेतलं कर्म असतं, त्याला आता फळाचा ताटवा उगवतच नाही. संचित जळून भस्म झालेलं असतं, कारण ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आणि प्रारब्ध देहाला धरून आहे, म्हणून देह तर सुरू आहे. ते ज्या दिवशी प्रारब्ध संपेल त्या दिवशी देह पतन होईल, त्या दिवशी ते विदेहमुक्त. पण जोपर्यंत देह सुरू आहे, कर्म घडतायत, पण त्या कर्माला फळाचा ताटवा नाही, त्याला म्हणायचं नैष्कर्म्य. निष्कर्मम ब्रह्म. तद्विषय विचार परिनिष्पन्नम ज्ञानम नैष्कर्म्यम तद्रूपा सिद्धी. याला म्हणायचं नैष्कर्म्य सिद्धी. आणि हे जगताचं मिथ्यात्व प्रत्यक्ष अनुभवलेलं असल्यामुळे आणि त्यासाठी म्हणून सत्य काय आहे त्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे, म्हणजेच ब्रह्मज्ञान, म्हणजेच आत्मज्ञान, म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती, म्हणजेच परब्रह्माची प्राप्ती, जो आपला मूळ विषय आहे, ते कळलेलं असल्यामुळे काय राहतं? बाध शिल्लक राहतो. फक्त हे जग त्याचा बाध होतो. या जगातले व्यवहार जरी ते करताना माझ्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या व्यवहारात आणि मी केलेल्या व्यवहारामध्ये जो जमीन आसमानाचा फरक पडतो तो या दृष्टीने पडतो. कारण मी जे करतो व्यवहार ते सत्यत्व बुद्धीने करतो आणि त्यांचे व्यवहार मिथ्यात्व बुद्धीने असतात. लौकिक व्यवहारोहम गच्छामित्यादिके बुधा, मागच्या वेळेला सांगितला होता श्लोक मी पंचदशीतला. विविच्चैव चिदाभासम कुटस्थात्तम विवक्षती. तेही म्हणतात मला भूक लागली, तेही म्हणतात मला झोपायचं आहे, तेही म्हणतात मला बाहेर जायचं आहे, पण तो मी जो आहे तो चिदाभास आणि कुटस्थ वेगळा करून, कारण मी मध्ये दोन आहेत. मेहुण मागच्याला उदाहरण दिलं होतं मी, तसं मेहुण म्हटलं की दोन येतात ते एका शब्दामध्ये, तसं मी त्यांच्या मी मध्ये दोन आहेत, एक चिदाभास आणि कुटस्थ. कुटस्थ रूपाने मी काहीच करत नाही, या भूमिकेवरती ते आरूढ झालेले असतात. म्हणून तिथे कर्तृत्व भाव आता नाही, भोक्तृत्व भाव तिथे आता शिल्लकच नाही.
जगात सत्यत्वाचा भाव शिल्लक नाही, भेद शिल्लक नाही, भेद सत्यत्वाचा भाव शिल्लक नाही. भेद कळतो हो त्यांना, नाही तर व्यवहारच कोलमडून पडला असता. पण भेद सत्यत्व शिल्लक नाही. आणि अशा तृप्त जीवनाला जीवनमुक्ताचं जीवन असं म्हणतात. जीवनमुक्त, त्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, परमेश्वराची प्राप्ती, सारखे वेगवेगळे शब्द वापरतोय. हे ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला जीवनमुक्त म्हणतात. अशी ही जीवनमुक्ती आपल्या सर्वांना लाभावी अशी सदिच्छा श्री सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि जे काही थोडंफार चिंतन घडलं असेल त्यांच्या कृपेने ते त्यांच्याच चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. वा. आपण उद्या आंग्ल नूतन वर्ष म्हणजे इंग्रजी कॅलेंडर नुसार येणार नवीन वर्ष साजरं करणार आहोत. फार अप्रूप असू नये त्याचं आपल्याला एक व्यवहारात ते करावं लागतं, म्हणावं लागतं, तेवढंच त्याचं आपल्या आयुष्यात स्थान असावं. आणि त्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी नेहमीच्या रविवार सारखा रविवार असावा. आपण तरी काही विशेष पार्टीचं प्लॅनिंग केलेलं नाहीये असं सगळ्यांच्या उपस्थितीवरनं मला दिसतंय. त्याच्यामुळे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून पहिलं तर अभिनंदन की तुम्ही सगळे इथे आलात आणि त्याचं तुम्हाला फळही मिळालं. आज परमपूज्य मंगेश दादांनी आपल्याला इतकं सुंदर समजावून सांगितलं. आजच्या सत्राचं खरं नाव असायला पाहिजे होतं नेती नेती, की काहीही समजावून घ्या, हे सगळं या सगळ्या माध्यमातनं आपल्याला प्रमाणांच्या माध्यमातनं ज्ञान होणार नाही, हे असणार आहे. आणि पुन्हा ते नेहमी जसं म्हणतात नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे ब्रह्मज्ञान म्हणजे. तर आपण पुन्हा एकदा त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करूया. त्यांचे खूप खूप पुन्हा आभार. खूपच छोटा शब्द आहे, पण आता 2 वर्ष झाले आपण आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका आणि त्याच्यातनं त्यांचं इतकं सातत्याने मार्गदर्शन आपल्याला मिळतं, त्याच्याबद्दल आपण त्यांच्या ऋणात आहोत. यासाठी तरी त्यांना इथून पुन्हा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद दादा. आता आपण नेहमीच्या आपल्या प्रथेप्रमाणे आता भजन सेवा घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरांकडे वळू. आज आपल्याला भजन सेवा देण्यासाठी आपल्यात आहे सौ अमृता कुलकर्णी. आणि जसं आता परमपूज्य मंगेश दादांनी त्यांच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना केली की अशी जीवनमुक्ती आपल्या सगळ्यांना मिळो, तशीच प्रार्थना करणार एक भजन सौ अमृता आपल्या समोर सादर करणार आहे. दत्तराज दत्तप्रभू दया करी दिनावरी, आता तूच आमच्यावर दया कर, आम्ही दीन आहोत आणि आम्हाला या जीवनमुक्तीपर्यंत हाताला धरून घेऊन जा. तर एवढ्या प्रस्तावनेसह मी अमृताला विनंती करते की तिने आजच्या भजन सेवेला सुरुवात करावी. जय श्री मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. दत्तराज दत्तप्रभो दत्तराज दत्तप्रभो दीनदयाळा, दया करी दिनावरी तूच कृपाळा, दया करी दिनावरी तूच कृपाळा. तूच माझी माता पिता, तूच माझा बंधू सखा, तूच माझी माता पिता, तूच माझा बंधू सखा. नमन माझे अत्रिसुता, नमन माझे अत्रिसुता, लाभू दे जिव्हाळा. दत्तराज दत्तप्रभो दत्तराज दत्तप्रभो दीनदयाळा, दया करी दिनावरी तूच कृपाळा, दया करी दिनावरी तूच कृपाळा.
कलियुगाचा तूच स्वामी, शक्ती मुक्ती देनामी. कलियुगाचा तूच स्वामी, शक्ती मुक्ती देनामी. लक्ष लाभो तुझे चरणी, लक्ष लाभो तुझे चरणी. शक्ती दे मनाला, दत्तराज दत्तप्रभो, दत्तराज दत्तप्रभो दीनदयाळा. दया करी दिनावरी तूच कृपाळा. दया करी दिनावरी तूच कृपाळा. दया करी दिनावरी तूच कृपाळा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री. अमृता, नेहमीप्रमाणे खूपच खूपच छान झाली भजन सेवा, आणि तू अगदी एका हाकेवर आमच्यासाठी कधीही उपलब्ध असते, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि अतिशय मार्मिक, शांत, अर्थपूर्ण भजन. धन्यवाद. जय श्री. आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळणार आहोत. कुणाला आजच्या सत्राबद्दल किंवा या आधीच्या झालेल्या सत्रांबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही तुमचा व्हिडिओ सुरू करू शकता, अनम्यूट व्हा आणि आपला प्रश्न विचारू शकता.